मित्रांनो नमस्कार, मी विक्रम राठोड. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 त्याची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, जी आता मुलांना फार महत्वाची आहे. प्रश्न कसे विचारले जातात, त्याचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं, या संदर्भामध्ये आपण आज प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत उत्तरासहित, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा लाभ होऊ शकतो. ठीक आहे, चला तर लक्ष द्या. प्रश्नपत्रिका 4 प्रश्नांची आहे. ते आपल्याला लवकर वेळेमध्ये सोडवायची असते. यामध्ये पहिला प्रश्न कसा असतो, तर चला सगळेच प्रश्न बघूया आपण. प्रश्नपत्रिका सोडवणारे आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ची. याला 40 गुण असतात. ठीक आहे, आणि या 40 गुणामध्येच पहिला प्रश्न असतो मित्रांनो, कृती अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाची वर्णाक्षर लिहा. 5 मार्काला विचारलं जातं. आता प्रश्न बघा, एक एक प्रश्न त्याचे उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिला प्रश्न मित्रांनो, की टिंबटिंब या प्रथिनाचा वापर विषाणू संक्रमणावर उपयोगी पडतो. कोणत्या प्रथिनाचा वापर विषाणू संक्रमणावर पडतो, तर इन्सुलिन, फॅक्टर 8, इंटरफेरॉन, सोमॅटोस्टॅटिन दिले, तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंटरफेरॉन. ठीक आहे, हे याचं उत्तर. दुसरी रिकामी जागा दिली, टिंबटिंबामुळे मिळणारी ऊर्जा शरीराची गरज भागवू शकते. कशापासून मिळणारी ऊर्जा शरीराची गरज भागवू शकते, तर या ठिकाणी पर्याय दिले आहेत, कर्बोदके, मेद, प्रथिने आणि जीवनसत्व. तर याचं उत्तर आहे मित्रांनो कर्बोदके. कर्बोदकामुळे आपल्या शरीराची ऊर्जा भागवू शकते. तिसरी रिकामी जागा आहे टिंबटिंब. पुढीलपैकी टिंबटिंब ही नैसर्गिक आपत्ती आहे. कोणती आहे बघा, तुम्ही सांगू शकाल? वायू गळती, दुष्काळ, आग लागणे, बॉम्बस्फोट. तर नैसर्गिक आपत्ती आहे दुष्काळ. ठीक आहे, सोपे सोपे प्रश्न असतात. व्यवस्थित आपण अभ्यास केला तर चांगले मार्क सहज पडतात. पुढचा प्रश्न आहे, हायड्रामध्ये टिंबटिंब प्रजनन आढळते. कोणते प्रजनन आढळते? 4 पर्याय दिले आहेत, खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन आणि शाकीय प्रजनन. यापैकी हायड्रामध्ये जे प्रजनन आढळते ते आहे मुकुलायन. ठीक आहे, तुम्ही अभ्यास करताना प्रश्नपत्रिका घेऊन किंवा वही घेऊन बसायची, आवश्यक ते प्रश्न लिहून घ्यायचे. 5वी रिकामी जागा आहे, सौर विद्युत घटात टिंबटिंब हा अर्धवाहक वापरतात. काय वापरतात अर्धवाहक? लिथियम, हायड्रोजन, युरेनियम का सिलिकॉन? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सिलिकॉन हा अर्धवाहक म्हणून वापरला जातो. ठीक आहे, प्रश्न पहिला अ आपला सोडवला गेला. आता प्रश्न पहिला त्याच्यातला ब भाग. प्रश्न पहिला ब, याला सुद्धा 5 गुण असतात. काय विचारतात प्रश्न पहिल्यामध्ये? प्रश्न पहिल्याचा ब मध्ये बघा, या ठिकाणी दिलेला आहे, खालील तक्ता पूर्ण करा. तक्ता कसा पूर्ण करायचा, तर उत्क्रांतीविषयक पुरावे आणि त्याची इकडे उदाहरणं दिलेली आहेत मित्रांनो. आता या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. तर इकडे दिले आहे उत्क्रांतीविषयक पुरावे, बाह्यरूपिकीय पुरावे. बघा, बाह्यरूपिकीय पुरावे कोणते असतात आपण शिकलोत पहिल्याच चॅप्टर मध्ये. त्याची काही उदाहरणं दिलीत. बाह्यरूपिकीय पुराव्यामध्ये तुम्ही लिहू शकता पानांचा आकार व शिराविन्यास. हा बाह्यरूपिकीय, बाहेरून दिसणारा पुरावा आहे. आणि दुसरा, मानवी हात आणि मांजरीचे पाय दिले, याला म्हणतात शरीरशास्त्रीय पुरावे. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात रिकाम्या जागी. नंतर आहे सहसंबंध ओळखा. सहसंबंध कसा ओळखायचा ते आपण बघूया. बघा, प्रश्न आहे सहसंबंध ओळखा. पहिला ब मधील दुसरा भाग काय विचारला त्याच्यात? सौर घट, सौर ऊर्जा. तर धरणातले पाणी कोणती ऊर्जा असेल तुम्ही सांगू शकता, अभ्यास केला असेल तर धरणातल्या पाण्यामध्ये साठवलेली जी ऊर्जा असते त्याला म्हणतात स्थितीज ऊर्जा. ठीक आहे, नंतर पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा. काय विधान दिले बघा, गोल्डन राईस 2 या तांदळाचा
तांदळाच्या जातीत बीटा कॅरोटीनचे प्रमाण कमी असते. बघा काय उत्तर असेल याचं, तर हे जे विधान आहे हे चुकीचं आहे मित्रांनो. का चुकीचं आहे? कारण की बीटा कॅरोटीनचं प्रमाण हे 32 पट असतं. अशा पद्धतीचं हे, म्हणजे या ठिकाणी आपण कसं लिहू शकतो, गोल्डन राईस 2 या तांदळाच्या जातीचा बीटा कॅरोटीनचे प्रमाण हे 32% असते. म्हणजे हे दिलेलं विधान चुकीचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. या ठिकाणी आपला पहिल्या प्रश्नामधील एक भाग राहिलाय, तो आता आपण अभ्यासूया. काय राहिलाय? वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखायचा, ओळखा बरं, तुम्ही पण ओळखू शकता. काय काय दिले? मूळ, खोड, पान, मुकुल, बीजाणू, धानी. तर यामध्ये मित्रांनो मूळ जे आहे हा वेगळा घटक आहे. वेगळा घटक या ठिकाणी मूळ आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, जुळ्यांची नावे द्या. जुळ्यांचे प्रकार तुम्हाला माहिती असेल. जुळे 2 प्रकारचे आहेत, एक युग्मजी आणि द्वियुग्मजी. ते आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बघा. एक युग्मजी कसे लिहितात? एक युग्मजी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे हे जुळ्यांचे प्रकार आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपला मित्रांनो पहिला प्रश्न संपला. किती सोपा असतो 10 मार्काचा प्रश्न. पुढचा दुसरा प्रश्न काय बघा. कृती 2 शास्त्रीय कारणे लिहा. कृती 2 शास्त्रीय कारणे लिहा, कोणतेही 2. त्याला 4 मार्क असतात, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. ठीक आहे. आता काय दिले पहिला बघा. पहिला प्रश्न काय? जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. शरीराला आग सुटते. का असं होतं? काय कारण असेल? त्याचे कारण आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. दाह का होतो? त्याला कारण आहे की जेलीफिश जो आहे या प्राण्याच्या शरीरात दंशपेशी असणारी शुंडके असतात. जेलीफिशला अशी शुंडके असतात की त्याला दंशपेशी असतात. त्याला या दंशपेशीचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो. बरोबर. जे दंशपेशी असतात त्याचा उपयोग कशासाठी? भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो. आणि दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात. दंशपेशीमुळे काय होतं? विष हे शरीरात जातं भक्ष्यांच्या आणि त्यास घायाळ करत असतात. ठीक आहे. हे त्यामागचं कारण आहे मित्रांनो. हा झाला एक प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न काय होता की जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह का होतो, ते कारण आपण पाहिलं. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, मरणोत्तर देहदान आणि मरणोत्तर अवयवदान यासारख्या संकल्पना पुढे आल्या. का आल्या बरं पुढे? काय कारण असेल? खूप महत्वाचा प्रश्न. ही आत्ता आलेली संकल्पना आहे. देहदान आणि अवयवदान का असं होतं? कारण की मित्रांनो आपण पाहिलेच की बऱ्याच ठिकाणी अपघात होतात, अनेक लोकांना आजार होतात, रोग होतात. या कारणामुळे काय होतं? त्यांच्या शरीराचे अवयव जे आहेत निकामी होऊ शकतात. बरोबर. मग रुग्ण व्यक्तीचे जीवन त्यामुळे काय होतं? कठीण होऊन जातं जगणं. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीस अवयव असलेल्या अवयवाचे दान मिळाले, म्हणजे त्या व्यक्तीला जर आवश्यक असलेल्या अवयवाचं दान मिळालं तर तो वाचू शकतो. आणि मृत्यूनंतर तशी आपल्या शरीराची विल्हेवाट लावली जाते, आपल्याला माहिती आहे. त्याऐवजी अवयवदान केल्यास कोणाचे तरी प्राण वाचू शकतात. हे त्यामागचं कारण आहे. म्हणून अवयवदान आणि देहदान ही संकल्पना पुढे आलेल्या आहे. आणि अवयवदान केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्य मिळतं, किंवा एखादा अंध व्यक्ती असेल त्याला डोळ्याचं दान केलं तर तो आयुष्यभर मेलेला माणूस सुद्धा जिवंत राहू शकतो डोळ्याच्या रूपाने. आणि या कारणामुळे अवयवदान ही संकल्पना पुढे आली मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे एक तिसरा. आपल्याला 2च लिहायचे असतात. तिसरा आहे ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. बघा प्रश्न काय? ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. का आवश्यकता असते? कारण आपल्याला आहे. त्याचं कारण सुद्धा आपण समजून घेऊया. का आवश्यकता असते? कारण की पेशी शोषणामध्ये काय होतं? ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णतः ऑक्सिडीकरण झाल्यानंतर त्यापासून आपल्याला
ATPचे 38 रेणू निर्माण झालेले दिसतात. ठीक आहे, ऑक्सिडीकरण झाल्यानंतर. आणि पेशी शोषणामध्ये काय होतं, ग्लायकोलिसिस, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया या 3 प्रक्रिया एका पाठोपाठ होत असतात मित्रांनो. कोणत्या 3? ग्लायकोलिसिस, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन. अशा वेळी काय होतं, ऑक्सिजन नसेल तर ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया होईल, पण पुढच्या 2 प्रक्रिया होणार नाहीत. शिवाय ग्लायकोलिसिस जर ऑक्सिजन शिवाय पार पडले तर त्यातून अल्कोहोलची निर्मिती होईल. त्याचप्रमाणे ATPचे केवळ 2च रेणू निर्माण होतील आणि शरीरासाठी ऊर्जा पुरवठा कमी होईल, कारण की 2च ATP तयार होणार. म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. बघा, असं आहे या प्रश्नाचं समर्पक उत्तर. ठीक आहे, त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता ही असते मित्रांनो. म्हणजे आपण प्रश्न दुसऱ्यामधील 3 प्रश्न पाहिले. ठीक आहे, त्या दुसऱ्या प्रश्नातील ब भाग खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 3. या ठिकाणी सुद्धा 2-2 मार्काचे 3 प्रश्न सोडवायचे असतात आपल्याला. चला आपण एक एक सोडवा. पहिला प्रश्न काय, जैव इंधनाचे प्रकार सांगा आणि एक उदाहरण द्या. जैव इंधनाचे काय असेल मग, जैव इंधन कोणकोणते आहेत तुम्हाला माहितीच आहे, ते पण आपण समजून घेऊया. जैव इंधनाचे प्रकार किती व कोणते, एक एक उदाहरण द्यायचं मित्रांनो. बघा, जैव इंधनाचे नवीकरण ऊर्जा स्रोत हे पुढील प्रमाणे आहेत. कोणते आहेत बरं? एक आहे घनरूप. मग घनरूप मध्ये उदाहरण कोणते, तर दगडी कोळसा, शेण आणि पिकांचे अवशेष. ठीक आहे. द्रवरूप पदार्थामध्ये वनस्पती तेल आणि अल्कोहोल हे त्याचं उदाहरण आहे. वायुरूपामध्ये गोबर गॅस आणि कोल गॅस. ठीक आहे, म्हणजे हे आपण उदाहरणं दिलीत. कसली उदाहरणं दिलीत तुम्ही पाहिला प्रश्न काय होता, जैव इंधनाचे प्रकार किती. जैव इंधने स्थायी द्रव 3 प्रकारात आढळतात, त्याची उदाहरणं पण आपण या ठिकाणी दिली. दुसरा प्रश्न आहे जोडणारे दुवे म्हणजे काय, उदाहरण द्या. जोडणारे दुवे आपण पाहिले ते पेरिपॅटस वगैरे. नक्की जोडणारे दुवे म्हणजे काय, मग कोणाला म्हणायचे जोडणारे दुवे, याची पण व्याख्या आपण शिकलेलो आहोत, जी तुम्हाला सहज सांगता येईल की 2 गटातील वनस्पती आणि प्राणी जे आहेत यांच्यातील काही शारीरिक लक्षणे जी असतात, काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा एकमेकांच्या गटांशी संबंध जोडता येतो आणि म्हणून त्यांना जोडणारे दुवे असतात म्हणतात. उदाहरणार्थ पेरिपॅटस. ठीक आहे, जोडणारे दुवे 2 गटाचे संबंध असणारे म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. आणि पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ते म्हणजे खालील आकृत्या कोणते प्रजनन दर्शवते, त्या प्रजननाची व्याख्या आहे. बघा, ही प्रजनन दिलंय, पानफुटीचं आहे आणि खाली गाजर दिलेलं आहे. यामध्ये काय विचारलंय, खालील आकृतीमध्ये कोणते प्रजनन दर्शविते त्या प्रजननाची व्याख्या लिहा. तुम्हाला दिसते मूळ, खोड, पान पासून जी प्रजनन घडते त्याला काय म्हणतात, तुम्ही सांगाल. त्याला म्हणतात शाकीय प्रजनन. तर हे जे दिसते आपल्याला प्रजननाचा प्रकार जो आहे त्याला म्हणायचं शाकीय प्रजनन. ठीक आहे, मग शाकीय प्रजनन म्हणजे काय, याची व्याख्या पण तुम्ही शिकता. वनस्पतीच्या मूळ, खोड, पान या अवयवापासून जे प्रजनन घडून येते त्याला म्हणायचं शाकीय प्रजनन. मग कोणते, उदाहरणार्थ गाजर, मुळा, रताळे यासारख्या वनस्पतींच्या मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन हे घडून येत असतं. तसेच पानफुटी वनस्पतीपासून नवीन वनस्पतीही तयार होत असते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा प्रश्न दुसरा जो पाहिला त्या दुसऱ्या प्रश्नामधील तिसरा प्रश्न होता. आता चौथा प्रश्न आहे, खालील तक्ता पूर्ण करा. हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा. काय तक्ता दिलेला आहे, प्रथिन उत्पादन कोणते आणि मधुमेह. बघा, इकडे प्रथिन उत्पादन आहे या बाजूला आणि इकडे रोग दिलाय. मग या मधुमेहाच्या पुढे काय येणार किंवा या एरिथ्रोपायटिनच्या पुढे काय येणार, तर याचाही तक्ता आपण आता पूर्ण करणार आहोत, जे तुम्हाला सहजपणे सांगता येईल. कशा पद्धतीने पूर्ण करणार आहोत बघा. तक्ता पूर्ण करण्यासाठी आपल्याला मधुमेह दिला आहे, तर मधुमेह कशामुळे होतं, प्रथिन त्यामध्ये असतं या इन्सुलिनच्या कमी जास्त स्रवणामुळे मधुमेह होतो. बरोबर, डायबिटीज याला म्हणतो आपण. इकडे एरिथ्रोपायटिन जे आहे हा त्याच्यामुळे कोणता रोग होतो, तर ॲनिमिया. ठीक आहे, असे 2 पर्याय आपल्याला या ठिकाणी लिहायचे होते. ठीक आहे, प्रश्न तुम्हाला कळालेले. आणि याच्यातला 5वा प्रश्न आहे मित्रांनो,
तो म्हणजे फरक स्पष्ट करा, सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन. तर हे आपण थोडक्यात लिहू शकतो. सूत्री विभाजनात काय लिहू शकतो ते सूत्री विभाजन जे आहे यामध्ये गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. अर्धगुणसूत्री पेशी विभाजनामध्ये काय लिहिणार, गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. सूत्री विभाजनात एक जनक पेशीपासून 2 जन्य पेशी निर्माण होतात. अर्धगुणसूत्री विभाजनात काय लिहिणार, एका जनक पेशीपासून 4 जन्य पेशी निर्माण होतात. बघा दोघांना फरक लिहितो. सूत्री विभाजनात तिसरा पर्याय, पूर्वावस्था जास्त काळाची नसते आणि अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये पूर्वावस्था जास्त काळाची असते. आणि चौथा फरक, सूत्री विभाजनामध्ये जनुकीय विचरण होत नाही, मात्र अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये जनुकीय विचरण होते. बघा किती सोप्या पद्धतीने दोघांमधला फरक आहे हे तुम्ही वाटल्यास तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. ठीक आहे. या ठिकाणी आपण मित्रांनो प्रश्न दुसरा संपवला आहे. तर तिसरा प्रश्न कोणता आहे बघा, या ठिकाणी दिलेले खालील उपप्रश्न कृती 3 खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 5, याला 15 मार्क असतात. तिसऱ्या प्रश्नाला म्हणजे एका प्रश्नाच्या उत्तराला 3 मार्क असतात. ठीक आहे. 5 प्रश्न लिहायचे असतात. आपण एकेकाची माहिती बघूया. ठीक आहे. पहिला प्रश्न काय बघा, जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल, हे तुमच्या सोप्या भाषेत तुम्ही लिहू शकता. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल, तर कसे करता येईल मित्रांनो बघा, त्याची काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिला आपण सांगू शकतो, असे लिहिताना असे मुद्दे सुद्धा आपण लिहायला पाहिजे. तर जैवविविधतेचे संवर्धन कसे करणार, तर दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करून संवर्धन होऊ शकते. राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांची निर्मिती करून, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य जर तयार केली तर त्यामध्ये त्या जीवांचं संवर्धन होऊ शकते. किंवा काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून घोषित केले तर त्या ठिकाणी कोणी जाणार नाही, पशूंची हत्या होणार नाही, म्हणजे त्यांचे संवर्धन होणार. प्राणी व वनस्पतीचे संवर्धन करता येईल. पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन जर केले तर जैव संवर्धन करता येते. आणि दुसरे पारंपरिक ज्ञानाची नोंद, अशा मुद्द्यांमार्फत यांचा वापर जर केला आपण तर नक्कीच जैव जीवांचं आपल्याला संवर्धन हे करता येईल मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय बघा, पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न तिसऱ्यातला तो आहे प्रोबायोटिक उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती आहेत. छान प्रश्न आहे. आता सध्या मित्रांनो प्रोबायोटिक जे उत्पादने आहेत ते लोकांमध्ये खूप प्रिय होत चालली. त्याचं कारण काय काय हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि पहिल्यांदा प्रोबायोटिक म्हणजे काय, दुग्धजन्य पदार्थच असतात. मग हे कसे लिहिणार आपण मुद्दे असोत की प्रोबायोटिक का प्रिय झाले, त्याला कारण पहिलं आहे की प्रोबायोटिक क्रियाशील जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ आहेत. प्रोबायोटिक काय आहे तर क्रियाशील जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ. दुसरा याच्यामध्ये मुद्दा लिहू शकतो आपण की क्लॉस्ट्रिडियम सारख्या इतर घातक सूक्ष्मजीवांवर हे चांगले जीवाणू नियंत्रण ठेवतात. ठीक आहे. क्लॉस्ट्रिडियम सारखे जे काही घातक जीवाणू असतात त्याच्यावरती या प्रोबायोटिक मध्ये असलेले जीवाणू त्याच्यावर नियंत्रण ठेवत असतात. आणि त्यामुळे काय होतं, चयापचय क्रिया देखील नियंत्रण ठेवण्याचं काम या प्रोबायोटिक मधील जीवाणूमुळे होतं. आणि यामुळे काय होतं, प्रतिकारशक्ती ही वाढते, प्रतिकार क्षमता वाढते. आणि अतिसाराच्या उपचारासाठी प्रोबायोटिक्स वापरतात. आणि या कारणामुळे काय होतं, लोकांमध्ये प्रोबायोटिक्सचे लोकप्रिय होत चाललेले आहे. ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालेलं असेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता काय बघा, प्रथिनापासून तयार झालेली अमिनो आम्ले कोणती. प्रथिनापासून तयार झालेले अमिनो आम्ले म्हणजे स्वादुपिंडामध्ये काय तयार होतं, रक्तामध्ये कोणते अमिनो आम्ले तयार होतात, त्वचेमध्ये, हाडामध्ये, त्या ठिकाणी आपल्याला या तक्त्यात ते लिहायचं आहे. कसं लिहिणार मग, प्रथिनापासून तयार झालेले अमिनो आम्ले बघा, तर स्वादुपिंड जो आहे मित्रांनो त्या स्वादुपिंडात काय तयार होतं, तर स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन तयार. हे काय आहेत, तर ही अमिनो आम्ले आहेत जी स्वादुपिंडामध्ये तयार. ठीक आहे. रक्तामध्ये काय तयार होतं, तर हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंड.
त्वचेमध्ये कोणती अमिनो आम्ले तयार होतात तर मेलॅनिन आणि रंगद्रव्य, मेलॅनिन रंगद्रव्य. आणि हाडामध्ये ऑस्सिन नावाचा अमिनो आम्ले हा तयार होतो. पियूषिका ग्रंथीमध्ये त्याच्यामध्ये विविध संप्रेरके तयार होतात मित्रांनो, हॉर्मोन्स. आणि पेशी, यामध्ये पेशी भित्तिकीत प्रथिन आणि विविध विक्रिये ही तयार होत असतात. अशा पद्धतीने हा तक्ता आपण पूर्ण करू शकतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय बघूया. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे जैव तंत्रज्ञानाचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रात झाला आहे. हे तुम्हाला माहिती असेल, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञानाचा उपयोग झालेला आहे. याचं उत्तर तुम्ही सहज लिहू शकता मित्रांनो. बघा, आपल्याला ते इथं बघता येईल की कृषी क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञानाचा वापर करून काय होतं, कृषी उत्पादन आणि विविधता आणता येईल. हे दोन वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून संकरित बियाणे तयार करून उत्पादन वाढवता येते. जनुकीयदृष्ट्या उन्नत पीक देण्यासाठी संकरित जाती निर्माण करून त्यामध्ये जास्त उत्पादन, रोगप्रतिकार क्षमता, तणनाशक गुणधर्म, तसेच दुष्काळी वा थंडीसाठी तग धरू शकणारे गुणधर्म निर्माण करता येतात. बघा, कृषी क्षेत्रामध्ये उपयोग. उदाहरणार्थ बीटी कापूस, बीटी वांगी, गोल्डन राईस. बीटी कापूस, बीटी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञानाचा वापर करून अशा पद्धतीने शेतीमध्ये उत्पादन हे वाढवता येतं मित्रांनो. तसेच शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केल्याने काय होतं, पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची, फॉस्फेट विरघळण्याची क्षमता वाढते. बघा, जैविक खतांचा वापर केला तर यामध्ये काय होतं, बोल्टॉक, नोस्टॉक, नंतर रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, ॲनाबिना या जीवाणूंचा व ॲझोला या वनस्पतींचा वापर करतात. आणि लस निर्मिती, कर्करोग संशोधन यासारखे आणखी काही या क्षेत्रामध्ये यांचा वापर हा केला जात असतो. ठीक आहे. अशा या प्रश्नाचं उत्तर आपण सहज लिहू शकतो मित्रांनो. पुढचा प्रश्न आता आपण बघणार आहोत. तो प्रश्न आहे की शरीराच्या योग्य वाढीसाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत ते स्पष्ट करा. सोपा प्रश्न आहे. शरीराच्या वाढीसाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात. किती सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आपण आता बघूया. शरीराच्या वाढीसाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात. तर त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध जे आपल्याला अन्नामधून मिळतं, जे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, मेद हे मुख्य घटक आपल्याला अन्न पदार्थापासून मिळत असतात. या सर्व अन्न घटकापासून काय होतं, शरीराला आवश्यक ती ऊर्जाही पुरवली जाते. मग गरजेपेक्षा जास्त सेवन केलेली जी कर्बोदके आहेत, यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात ती साठवली जातात. आणि प्रथिनापासून मित्रांनो आपल्याला किती ऊर्जा मिळते तर 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा आपल्याला मिळत असते. आणि स्निग्ध पदार्थापासून आपल्याला जी ऊर्जा मिळते ती असते 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. म्हणजे एका ग्रॅम पासून 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. जे गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले जे स्निग्ध पदार्थ आहेत, ते स्निग्ध पदार्थ शरीरामध्ये चरबीयुक्त संयोजी युतीमध्ये साठवले जातात. अशा पद्धतीने ही शरीराला आवश्यक असलेले पदार्थ आपण पाहिले की ज्याचा वापर आपल्या शरीराला आवश्यक असतो ऊर्जा मिळवण्यासाठी. ठीक आहे. आणि 6वा प्रश्न आहे मित्रांनो की खालील परिच्छेद योग्य पर्याय वापरून पूर्ण करा. मग ह्या त्या ठिकाणी काय करायचं की हे जे पर्याय दिलेले असतात त्या पर्यायामध्ये रिकाम्या जागेत हे शब्द वापरायचे योग्य ठिकाणी. म्हणजे अनुवंशिकता, विषाणू, प्रतिलेखन आणि उत्परिवर्तन. मग खाली पर्याय दिले याच्यामध्ये ते या शब्दांचा वापर हे DNA, गुणसूत्रे, निमित्तविषयक, mRNA यांचा वापर या रिकाम्या जागेमध्ये करायचा असतो. जनुकांचे वहन टिंबटिंबमुळे कशामुळे होते, गुणसूत्रामुळे होते. बरोबर. तो तक्ता आपण आता पूर्ण करूया. कशामुळे त्यांचे वहन होते ते बघा. जनुकांचे वहन हे गुणसूत्रा मार्फत होते.
जनुकामध्ये प्रथिनांच्या निर्मिती विषयक माहिती साठवलेली असते. रिकाम्या जागा भराव्या लागतात. RNA तयार करण्याच्या प्रक्रियेत प्रतिलेखन म्हणतात. प्रतिलेखनचा मुद्दा या ठिकाणी लिहिणार. विषाणू शिवाय सर्व सजीवात काय असतात तर DNA हीच अनुवंशिक सामग्री असते मित्रांनो. आणि एका पिढीतील जैविक लक्षण पुढील पिढीत संक्रमित होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात अनुवंशिकता. अशा पद्धतीने या पॅरेग्राफमध्ये योग्य त्या शब्दांचा वापर करायचा असतो. याला असतात 3 गुण. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय बघा. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत तो आहे की विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोणत्या गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे. बघा आपल्याशी रिलेटेड प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोणत्या गोष्टीचे पालन करायला पाहिजे याचं उत्तर तुम्ही लिहू शकता मित्र. तुमच्या शब्दामध्ये सहज लिहू शकता की सार्वजनिक ठिकाणी वावरताना कसे वागले पाहिजे ते आपण समजून घेऊया. बघा त्याचं उत्तर आहे की शाळेत किंवा इतरत्र तिने जिने उतरताना गर्दी करू नये, एकमेकांना ढकलू नये, महत्वाचे फोन नंबर लक्षात ठेवावे आणि आवश्यक तेथे त्यांचा वापर करावा, रस्त्यावर चालताना अगर वाहन चालवताना रहदारीचे नियम पाळावेत, रस्त्यावरील कोणत्याही वस्तूंना हात लावू नये. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अशी खबरदारी आपण घ्यायला पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी गोंधळ घालू नये, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखावी. अशा पद्धतीने आपण खबरदारी सार्वजनिक ठिकाणी घेऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न आहे एक तिसऱ्या प्रश्नातला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा हे दिलेला आहे. खालील आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. हे तुम्ही पाहिलेले असेल पुस्तकामध्ये आकृती काय काय होतं बघा या ठिकाणी की युरेनियम जो आहे हा युरेनियम न्यूट्रॉनचा मारा करतात. न्यूट्रॉनचा मारा केल्यामुळे 2 केंद्रके तयार होतात. बेरियम 141 आणि इकडे एक तयार होतो क्रिप्टॉन. ठीक आहे. परत त्यापासून त्या अभिक्रियेत 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. ठीक आहे. हे न्यूट्रॉन परत कुठे आढळतात हे न्यूट्रॉन परत युरेनियमवर आढळतात. आढळल्यानंतर परत त्याचे 2 प्रकारे विखंडन होते, बेरियम आणि क्रिप्टॉन. ठीक आहे. परत यापासून जी ऊर्जा तयार होते मित्रांनो ती 200 मेगाव्होल्ट. आता प्रश्न काय विचारले बघा. खालील आकृती दिशा काय दाखवते. आकृती काय दर्शवते बघा तर ही दाखवते केंद्रकीय विखंडन प्रक्रिया दाखवते. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय करतात. न्यूट्रॉनचा मारा कोणत्या अणूवर करतात. न्यूट्रॉनवर करतात. युरेनियमवर करतात. दिसतं युरेनियमवरती हा न्यूट्रॉनचा मारा करतात म्हणजे युरेनियम याचं उत्तर आहे. आणि या प्रक्रियेत किती ऊर्जा मिळते तर या ठिकाणी दिली ऊर्जा 200 मेगाव्होल्ट एवढी ऊर्जा मिळते. म्हणजे या 3 प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला 3 मार्क आहे. अशा पद्धतीने तिसरा प्रश्न या ठिकाणी आपण संपवला. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो प्रश्नपत्रिकेचा काय आहे तो बघा. शेवटचा प्रश्न म्हणजे 4था प्रश्न. 4थ्या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला 2च प्रश्न लिहायचे असतात. दिलेले असतात. एकच लिहायचा असतो. 2 दिलेले असतात. खालील उपप्रश्न सोडवा कोणताही एक. याला 5 मार्क असतात. बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. काय काय प्रश्न आहेत बघा. पहिला आहे एकपेशीय सजीवात द्विविभाजन म्हणजे काय. एकपेशीय सजीवातील द्विविभाजन म्हणजे काय. दुसरा आहे पॅरामेशियम युग्लिना कोणते प्रजनन आढळते. अमेबामधील साधे द्विविभाजन आकृतीसह स्पष्ट करा. हा एक प्रश्न लिहायचा. किंवा दुसरा प्रश्न दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे सांगा. हे दोघांपैकी कोणताही लिहायचा. आपण दोघंही सोडवूया जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचं उत्तर सहजपणे लिहिता येईल. पहिला प्रश्न आपण लिहिणार आहे तो म्हणजे प्रश्न असा आहे बघा. खालील प्रश्न सोडवा कोणता एक. यामध्ये द्विविभाजन कोणाला म्हणायचं की जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होते याला म्हणायचे द्विविभाजन. आणि 2 नवजात पेशी तयार होतात. ठीक आहे. यामध्ये सूत्री विभाजन किंवा असूत्री विभाजन पद्धत ही वापरली जाते. पॅरामेशियम मध्ये कोणते विभाजन असते तर पॅरामेशियम आडवी विभाजन घडून येते. आणि युग्लिनामध्ये कोणते तर उभे विभाजन.
आणि शेवटी अमिबाला विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून त्याचे विभाजन हे होत असते. असे हे उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं. ठीक आहे. आणि नंतर चौथ्या प्रश्नाचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो की दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे कोणती. तर कारणे बघा, एक आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर मानवामध्ये काय झालं, भौगोलिक, धार्मिक आणि वांशिक भेद अधिक ताणले गेले, त्यामुळे आपत्ती आली. दुसरा, अत्याचारामुळे काय झालं, लोकांमध्ये तेढ निर्माण झाली आणि दहशतवाद, अपहरण इत्यादीमध्ये वाढ झाली. आर्थिक संकटे आली, ती भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान व विज्ञानाचा गैरवापर करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अणुबॉम्ब टाकले, त्यामुळे काय जगभरात जनतेच्या आरोग्यावर परिणाम झाला. ठीक आहे. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, वांशिक आणि धार्मिक तेढ, अशांततेचे वातावरण निर्माण झाले आणि नंतरच्या काळात शेजारच्या देशांशी युद्ध होत राहिली आणि या कारणामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ झाली. ही त्यामागची कारणे आपण या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने आपण पूर्ण प्रश्नपत्रिका ही या ठिकाणी सोडवलेली आहे. व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित लक्ष द्या, योग्य असे वाटेल ते पॉईंट नोट करा, वहीमध्ये लिहून काढा, जेणेकरून परीक्षेला तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.